पाहू शकता सलगर भागामध्ये आपण आहे. अशा प्रकारचे सुंदर कळप आहेत. मालक आपलं नाव सांगा. माझं नाव गंगाराम विठ्ठल म्हैसाळकर. गंगाराम विठ्ठल म्हैसाळकर. किती वर्षापासून खिल्लार क्षेत्रामध्ये काम करताय? हे आम्ही आता 13-14 वर्ष झालं हे गयालाच नाला गया बैल. गाया बैल सांभाळताय. आता घरी किती गाय आहेत एकूण? इथं आता 8-9 गया आहेत, 5-6 वासरायचे. 8-9 गायी, 5-6 वासरं आहेत. बैल आणि वळू किती आहेत घरी? वळवे खाई वळवे. एक दिला एक आहे. एक दिला, एक आहे. आता मागील वर्षी ते काळा मोरा आणलेला तोच आहे का दुसरा आणलाय? तोच आहे. तोच आहे. तोच आहे. हाय अशीच आहे. किती वर्षाची गाय आहे ही पण? ही आता 17 वर्ष आहे. 17 वर्ष झाली. 17 वर्ष. कुठल्या कळपातली होती? ही घरच्या का घरच्या कळपातली होती. एका गायचा आहे सगळा खांडवा. ह्या गाईचा खांडवा आहे. हा एका गायचा ही एक गाय ना आणि एक काळी गाय. त्या 2 गुराचा खांडवा आहे स्वतः. ह्या काळ्या गाईच्या ही मधल्या काळ्या आहेत का? हा. ही किती वेळ त्याला आता गाभ आहे का वेली? ये हा वेल्या पाड्याची. वेली. हा. कुठल्या वळूची आता पाडे? हे आमच्या काळ्या बैलाची. घरच्या काळ्या मोऱ्याची. घरच्या काळ्या मोर. कोणती? ती 2 नंबरला येते एकदम हा, महाग. ती एक नंबरची पाडी. 1 नंबरला महाग आहे ती. हा जरा लागला ती म्हणजे पायानं पांगडी झाल्या. लंगाट थोडी. डागलेली ह्या गायची. ह्या गाईचीच मुलगी आहे का? हा. हिला काय आहे का गाभ आहे? ती पाडी पड्या काय पलीकडची कालवड आहे. हा. कुठल्या वळूची कालवड आहे? ते आमच्याच बैलाची. घरच्याच वळूची. घरच्या बैलाची. आणि ही गाय? हा. ही गाय ही गाय ह्या आजच्या पुढच्या गायची आहे. पुढच्या जुन्या गायची हा, पांढऱ्या. जुन्या गायची. आता ही गाभ आहे का वेली? गाव आहे. कुठल्या वळूपासून? हे आपल्या काळ्या बैलापासून. घरचाच काळा मोरा. हे आता हा हे सगळी काळ्या बैल. म्हणजे घरच्याच वळूची पैदास आहे हा, म्हणायचं. घरच्या बैलाची. जो घेरडीच्या गुलाब मोठे यांच्या वळूचा बैल आणलेला मागील वर्षी. हा. आता ही गाय गायब आहे का वेली? ही गाव आहे. कुठल्या वळूपासून? घरच्याच. हा. किती वेळ त्याला? हे आता 3-4 येताला गाव. 3-4 ही कुठल्या वळूची कालवड होती? ही हा काळी. हा ही काळी पहिला बैल होता ते काळा याचा कांबळ्याचा. कांबळ्यांचा कोणता? ती हे आता नखरे ह्याचा म्हणायचा. सावळ्याचा मुलगा. सावळ्याचा पहिला बस. सावळ्याचा मुलगा हा. त्याची पैदास आहे. ही हा. सावळ्याचीच आहे. सावळ्याची. सावळ्याची का सावळ्याच्या मुलाची? जे आहे ते सावळ्याची. सावळ्याची का? हा. ही आता गाभ आहे. गाव आहे गाव. किती वेळ त्याला? ही दुसऱ्या येताला गाव आहे. दुसऱ्या वेळ त्याला गाभ आहे. पाहू शकता एकदम सुंदर आखीव देखण्या सावळ्या वळूच्या आणि सावळ्याच्या मुलाच्या ब्रीडिंग पड होती, जो कांबळेंकडे होता, गुड्डू कांबळे, ज्यांची मुलाखत आपण घेतलेली आहे. प्रत्येक कळपात त्यांच्या ब्लड लाईनचे एक तरी गाय आहे. पाहू शकता ही समोरची कालवड कुठल्या वळूची आहे? हे हां ही समोर जे आमचा पहिला एक कोसा बैल होता तो कोसा पुण्याला विकलेला, पुण्याला ते मागील वर्षी विकला. हा मागील कोसा ते आहे ना शिरूर रांजणगावला काय विकला, हा त्या बैलाची आहे का? हिची आई कोणती? तिची आहे ती ही काळे. ही आहे का? हा. ती आता गाभ असेल. आणि गाव आहे त्याच्यावर. किती वेळ त्याला आता गाभ आहे? ते आता तिसऱ्या येताला गाव आहे. तिसऱ्या वेळ त्याला का? हा. आणि ही कालवड
ही आता पहिला येताना गावात पहिला रो घरचा वळूच का? घरचा. आणि ही कालवड कुठल्या वळूची? ते पहिला शामराव मासाळानं घेतलेला ते शामराव मासाळांच्या घरी आहे तो का दुसरा? विकला ते ना विकला का? विकला ते विकलेल्या बैला. हिची आई कोणती? तिची आई ही. ही समोरचीच. हा, चल. गेली. हा, गेली. आता ती गाभ आहे का वेली चाललेली? तिला ती ही खोंड आहे आणि त्याच्यावर गाभ आहे. ही खोंड आहे हा आणि आता घरच्या वळूकडून गाभ आहे. हा, घरच्या बरोबर. आणि ही गाय समोरची ती आहे, खोंड आहे तिला काळा ते पड्या काळा मोरा खोंड आहे हा. पुढे चाललेला. पुढे चाललाय. ही कुठल्या वळूची पैदास होते? ही ही खोंड काय आहे? गाय गाय ही गाय आहे ती पहिले ते ह्याचा सावळ्याचा पहिला पैसा. गुड्डू कांबळेचा पहिला बैल. कांबळ्या ठीक आहे. पाहू शकता एकदम सुंदर आखीव रेखीव देखण्या चेहरेपट्टीला शिंगाला प्रत्येक कळपात अशा सुंदर आखीव रेखीव देखण्या मोठ्या बैलासारख्या मापाच्या दुधाळ वंशावळ कासाला पाहू शकता गाय. प्रत्येक कळपातली गाय अशीच दुधाळ वंशावळीची सडाला चारही सडाला समान, शिंगाला बारीक, कानाला बारीक आणि उचपुऱ्याला लचक, खोराला मजबूत आहेत. ही गाभ आहे. ही जाय कोणती? ही जी आहे ती मोठी काळी घरची. हा, ही किती वेळ त्याला गाभर राहिली आता? ती तिसरी आता. तिसऱ्या वेताला. पहिला खोंड झाला, दुसरी पाडी झाली. पहिला खोंड, दुसरी कालवड. हा, आता पाडी आहे ती पुढे चालली ती पांढरी. आता ह्याच्यात द्यायचं काय आहे का? ही पाडी खोंड द्यायचा आहे. कोणता हा खोंड का? हा. काय वय आहे? ही 7-8 महिने. 7-8 महिने. ह्याची आई कोणती? तिची आई ती बघा ती कोश. ही कोशी. हा. वडील? वडील कुठला? त्याचा वडील हम्म? ते तिच्यालाच किती आता महाराजने घेतलं पहिला मोठा बैल. कोसा बैल दिलेला का पुण्याला? हा, पुण्याला दिलं. ऐक, काय किंमत सांगता याची? तिची 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. पाहू शकता ही माय लेकर आहेत. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी प्रत्यक्ष मालकांशी संपर्क साधा. अशा प्रकारचं खोंड आहे. एकदम चिवट कातन आहे. घट्ट शरीर आहे, मजबूत आहे. शिंगाला एकदम बारीक आहे. चेहऱ्याला सुंदर आहे. गाय वेल्यानंतर किती महिन्यांनी भरवता तुम्ही? 1.5 महिन्याला 2 महिन्याला गाब जाते. 1.5-2 महिन्यानंतर भरवत आहे. खोंड असेल तर? खोंड असेल तर जरा एकदम उपादर होतो. खोंड 1-2 मास जिरवून नंतर भरवता. तशी महिन्याभरात लगे महिन्यात माझा येते वेल्यावर. वर्षातनं वरीस व्हायला आणि काही येते. म्हणजे वर्षाला वेद झालंच पाहिजे. हा, येते. म्हणजे भाकड काळ एकंदरीत तुमच्या जनावरांचा कमी आहे म्हणायचं. तशी म्हातार झालेली असते ती. आता ही 7-8 वर्ष झालं आहे हिला आम्ही दिलीच नाही. म्हणजे वयस्क झालं तरी देत नाही. मरेपर्यंत दारातच सांभाळायचं जनावर. पाहू शकता खोंड विकतात, परंतु ज्या चांगल्या जातीवंत वंशावळीच्या पैदाशीच्या गाय आहेत त्या वयस्क झाल्या तरी पाहू शकता अशा दारात सांभाळल्या जात आहेत.
यांचं चाऱ्याचं नियोजन कसं असतंय वर्षभर? म्हणजे असं घरचा कडबा किंवा मुरगा घालावा लागतोय का रानावर चारण्या असते? नाही तर घरचा बी गोळा करून ठेवतो आम्ही वर्षभर. घरचा बी चारताय? हा. आणि आता 2 महिने आता पाऊस नसला की मग बांधून घालायचे. आता 4ला गेली की दिवस 7 वाजूस तर आम्ही 2दा वैरण टाकतो. सकाळपारी उठून तर एकदा टाकतो. मग येळभर अशी पाण्यासाठी सोडायची. खूर वाढून आणि पाणी प्यावं आणि हा, पाण्यासाठी लय व्यायाम व्हावा म्हणून असे 2-3 हा. तास फिरवून आणायचे. ही दावणीला बारडीन पित नाही. सव नाही येणार म्हणताना दावणीला सोडायची. पाणी पित नाहीत म्हणून दावणीला असे पाणी फिरवून पित आणायचे. फिरवून नेऊन तळ्यानं पाणी पाजायची 2दा. आता 4ला पाणी पिली की नीट घराकडे जायचं. 4ला पाणी पिले की डायरेक्ट घरी. यांना चाऱ्या व्यतिरिक्त काय पेंड वगैरे असते का? पेंड, भरडा, भुसा? नाही नाही, आम्ही भरडा काय घालत नाही आम्हाला. भरडा वगैरे नाही? नाही नाही, फक्त येलेल्या फोंडाच्या गुरास खपरी पेंड, गोळी पेंड काय? खपरी पेंड घालताय? ते बेसवून ठेवायचे नाही, वाळलेच ठेवायचे. वाळलीच ठेवायची. आता ही खोंड घरच्याच वळूचे आहेत हा, का? घरच्या घरी. घरच्याच वळूचे. काय वय झालं? 13 ते 3 महिन्याचा आहे. पुढचा 3 महिने. आणि मागे पाणी येते मागची कालवड 4-4.5 महिने. 4-5 महिन्याची. आणि पलीकडचा खोंड? हा, 3 महिने झाले त्याला. तो पलीकडचा खोंड तो 7-8 महिन्याचा. 7-8 महिन्याचा आहे. होऊ शकतं ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. दार काढताय का काय गायांची? दार काढता दार काढायची सवय लावली नाही. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी प्रत्यक्ष मालकांशी संपर्क साधा. प्रत्यक्ष येऊन कळपांना भेट द्या. अशा कळपांमध्ये जे काय खोंड कालवड विकायचे असतं प्रत्यक्ष भेटल्यानंतर मालक तुम्हाला सांगतील. समोरचा पांढरा खोंड विकायचा आहे, मालकानेच किंमत सांगितलेली आहे. मालकांचा फोन नंबर देतोय. प्रत्यक्ष मालकांशी संपर्क साधा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. धन्यवाद मालक. सांगा मोबाईल नंबर आपला. माझा नाव सांग. नाव सांगा. माझं नाव गंगाराम विठ्ठल म्हैसाळकर. मोबाईल नंबर 8408 हां. 837609. घरच्यांचा? घरच्याचा नंबर कोणाशी? रवी म्हैसाळकर यांचा 9579 1386. 1380. भाऊ आहेत ते? हां, भाऊ. कुणाला फोन केला तरी चालतोय दोन्ही नंबर हां, दोघात कुणाला गेलं तरी चालतं. कुणाला केला तरी. पाहू शकता ज्यांना कोणाला अशा प्रकारचे खोंड खिल्लार कालवड हवे असतील त्यांनी यांना फोन करून प्रत्यक्ष संपर्क साधा. व्हिडिओ आवडला लाईक करा. धन्यवाद.